7 महिला इथे या स्टेजवर प्लीज. या मॅडम या. ज्या महिलांना सक्सेस होते 7 लेडीज या पुढे स्टेजवर. कोणी बाकी आहे का? जा एक 5 मिनिटासाठी फक्त 5 मिनिटं. तुम्हाला बोलायचं नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त इथं आपल्याला डेमो दाखवायचा आहे, त्यासाठी 7 महिला लागतात. या ये पटकन. सॉरी सर येऊपर्यंत टाइम असला दाखवच लागेल ना, कारण की आता ते सर नानाचं त्यांना टिळेकर सरांना सांगा पप्पांना पप्पांचा हे करून सत्कार करून त्यांना हे करा. अजून एक बघा. आता या 7 महिला आहेत. मी इथं एक डेमो तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक तो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की RCM अभियान नेमकी काय आहे. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत जे काही बाजारातला किराणा म्हणजे सामान जे काही आणतो खाण्याचे प्रोडक्ट, आणि ते प्रोडक्ट तुम्ही आणताय वापरताय घरामध्ये, पण त्यापासून काय काय बेनिफिट तुम्हाला मिळत आहे याचा गौर तुम्ही याच्यातून करू शकता. की जे काही मार्केटचे प्रोडक्ट तुम्ही घरामध्ये आणतात, आता बघा, मला वाटतं बऱ्याच मार्केटच्या प्रोडक्टमध्ये भेसळ निघते. तर मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की RCMचे जे काही प्रोडक्ट आहेत ते संपूर्णपणे 100% शुद्ध प्रोडक्ट आहेत. पण त्याच्यातून नेमकी काय आपल्याला बेनिफिट भेटणार आहे तो महत्त्वाचा पॉईंट या डेमोमधून तुम्हाला शिकायला मिळेल. प्रथमतः बघा, आपण खरेदी करतो म्हणजे आपण कोण असतो? कस्टमर असतो. तर थोडक्यात हे आपण कस्टमर आहोत, बरोबर? हे कस्टमर आहे. आता मला एक सांगा, हे कस्टमर आहे आणि ही महिला आहे, ही एक कंपनी. ही कंपनीमध्ये प्रोडक्ट तयार होतात, बरोबर? कंपनीमध्ये प्रोडक्ट तयार होतात, मग आपल्यापर्यंत ते प्रोडक्ट कसे येतात? डायरेक्ट कंपनीतून येतात का कस्टमरकडे? नाही. तर त्याला काहीतरी साखळी पद्धत असते आणि त्या पद्धतीने ते आपल्यापर्यंत प्रोडक्ट येतात. तर बघा, काय होतं, कंपनी प्रोडक्ट तयार करते आणि ते कस्टमरपर्यंत कसे येतात? आता हे कस्टमर आहे, हे कंपनीत प्रोडक्ट घ्यायला जातं का? नाही ना. ते कुठे जातं मग प्रोडक्ट घ्यायला? एका रिटेलरकडे जातं, म्हणजे दुकानात जातं. आता हे कस्टमर ह्या रिटेलरकडे प्रोडक्ट घेण्यासाठी जातं आणि मग ते रिटेलरकडून ते प्रोडक्ट घेतो. आता हा रिटेलर आहे, हा रिटेलर जातो का मग कंपनीकडे प्रोडक्ट घ्यायला? वेलकम सर. हा रिटेलर आहे, हा रिटेलर जातो का कंपनीकडे प्रोडक्ट घ्यायला? नाही. तर हा रिटेलर एका होलसेलरकडे प्रोडक्ट खरेदी करतो. आणि हा होलसेलर जातो का मग कंपनीकडे प्रोडक्ट घ्यायला? नाही. तर हा होलसेलर एका डीलरकडे प्रोडक्ट घेतो. मग हा डीलर जाणार का कंपनीकडे? नाही. तर हा डीलर एका एजंटकडनं प्रोडक्ट खरेदी करणार. एका एजंटकडे तो प्रोडक्ट खरेदी करतो. मग आता काय होतं, हा एजंट हा या कंपनीतून प्रोडक्ट घेतो, बरोबर? आता मला सांगा, कंपनीमध्ये जर एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च झालं तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत कशी येते? ॲडव्हर्टाईज म्हणजे पब्लिसिटी करते. तर मग ॲडव्हर्टाईज येते आणि मग या बाकीच्या लोकांना आणि आपल्या आम्हा सर्वांना माहिती पडते का लसचा साबण नवीन प्रकारचा लॉन्च झाला आहे आणि तो आपण आणला पाहिजे. तो आपण आणला पाहिजे हे आपल्याला कधी वाटतं बरं? कधी वाटतं? आपण काय होतं की कंपनी काय करते, एका नटी असतील त्यांना त्याचं लॉन्च झालेलं प्रोडक्ट त्यांची एक ॲडव्हर्टाईज करायला लावतात आणि ती ॲडव्हर्टाईज ते ज्या वेळेला पडद्यावर आणतात तर ती ॲडव्हर्टाईज मला वाटतं 1 तासाची अर्धा तासाची सिरियल असेल ना
तर तेवढ्या वेळामध्ये 10-10 मिनिटात ती ॲडव्हर्टाईज लागते. मला वाटतं जर टी व्ही पाहणार आहे, मी टी व्ही बघत नाही, मला त्याचा अनुभव नाही, माझ्या घरात पण टी व्ही नाही. कारण बघा टी व्ही बघणारे जे एक तास जर एक सिरियल बघायला बसले ना 10-10 मिनिटामध्ये ती ॲडव्हर्टाईज लागते. आणि 10-10 मिनिटामध्ये ती लक्स असेल किंवा संतूर असेल ती ॲडव्हर्टाईज आपण बघत राहतो. मग ते आपल्या डोक्यात ते माइंडसेट होतं आपलं. कोण माइंडसेट करतो? समोरची ती हिरोईन माइंडसेट करते आपला की हा साबण आपण आणला पाहिजे. आपण तो साबण संतूर असेल नाही तर लक्स असेल जे काही ॲडव्हर्टाईज दाखवतात ते प्रोडक्ट आपण आणण्यासाठी उत्सुक होतो. ते प्रोडक्ट घरी आणतो आणि ते प्रोडक्ट घरी आणल्यानंतर ते वापरतो. वापरू लागल्यानंतर ते प्रोडक्ट आवडेल किंवा नाही आवडेल तरी ते वापरतो का? कारण त्यांनी आपलं माइंडसेट केलेला असतो की हे प्रोडक्ट एकदम बेटर आहे असं. तर मला सांगा ही पब्लिसिटी करणारी हिरोईन हिरोईन आहे आणि ती पब्लिसिटी करते की मेरे सौंदर्य का राज संतूर साबण. मला एक सांगा, ऐश्वर्या राय असेल, जुही चावला असेल किंवा माधुरी दीक्षित असेल, त्यांच्या घरामध्ये जर आपण एंट्री केली ना तर त्यांच्या घरामध्ये ना लक्स दिसणार ना संतूर साबण दिसणार. ह्या ब्रँडचे साबण ते वापरत नाही. त्यांचं सौंदर्य ऑलरेडी नॅचरली आहे पण त्यांचा वापर तिथं करून घेतलेला आहे. आपला त्यांनी माइंडसेट केला आहे की हा साबण वापरला पाहिजे, हा खूप छान आहे. मला सांगा जर संतूर साबणाने जर म्हणजे तरुणच राहिला असतं माणूस तर मग म्हाताऱ्या बायकाच नसत्या, बरोबर आहे की नाही? तर बघा म्हणजे पब्लिसिटी करणारे काय करतात की एका सेकंदाची ॲडव्हर्टाईज 1 करोड रुपये. ॲडव्हर्टाईज किती सेकंदाची असते? 60 ते 70 सेकंदाची. आणि त्या 60-70 सेकंद म्हणजे 70 कोटी रुपये फक्त एका 70 सेकंदाच्या ॲडव्हर्टाईजसाठी कंपनी पब्लिसिटीवाल्यांना देते, बरोबर. आणि मग ते पूर्ण अख्ख्या जगामध्ये आपला माइंडसेट करून देतात की हे प्रोडक्ट बेटर आहे आणि हेच तुम्ही वापरा आणि आपण ते वापरतो. मग त्याच्यात काय आहे काय नाही काही बघत नाही, बरोबर. तर हे काय झालं? मार्केटची साखळी पद्धत झाली. मग काय होतं याच्यामध्ये की आपलं जे कस्टमर आहे मार्केटमधून फक्त प्रोडक्ट घेतात आणि वापरतात, त्याच्यातून त्याला कुठलाही बेनिफिट नसतो. उलट मला वाटतं नुकसान असू शकतं. आजच्या घडीला जर विचार केला तर नुकसान हे असू शकतं. तर ते कसं बघा की भेसळीचे प्रोडक्ट वापरतात कस्टमर, नंतर कष्ट करून ते प्रोडक्ट खरेदी करतात. बरं इंग्रज लोक कस्टमर हा शब्द इथं टाकून गेले, कशासाठी? कष्ट कर आणि मग बघा. तर कस्टमर काय करतो? कष्ट करून प्रोडक्ट खरेदी करतो आणि बरेच आता प्रोडक्ट भेसळीचे निघत आहेत, केमिकलचे निघत आहेत. एवढे खतरनाक केमिकल प्रोडक्टमध्ये वापरले जात आहेत आणि त्याला बळी कोण पडत आहे? तुम्ही आम्ही, बरोबर. तर RCM काय काम करतं बघा महत्त्वाचं ते सांगते तुम्हाला की कंपनी ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट लॉन्च करते त्यावेळेला ते प्रोडक्ट असतं फक्त 50 रुपयाचं आणि ते आपल्यापर्यंत म्हणजे कस्टमरपर्यंत ज्या वेळेला ते प्रोडक्ट इथं येतं तोपर्यंत त्या प्रोडक्टची किंमत काय होते? 100 रुपये, बरोबर. कंपनीला किती जातात? 50 रुपये आणि आपल्यापर्यंत किती येतात? 100 रुपये. आपण 100 रुपयाला ते प्रोडक्ट खरेदी करतो. मग जे काही 50 रुपये म्हणजे 50% जे कमिशन आहे ते कुठं जातं बरं? तर या आतल्या लोकांना जातं. त्याची हिरोईन जास्त पैसे घेऊन जाते. त्या आतल्या लोकांना हे 50% कमिशन जातात. मग बघा की 50% कमिशन हे आतले लोक खातात. मग एवढेच लोक काय करतात? गाड्या घेता, माड्या बांधता, बरोबर आहे की नाही? आणि आपल्या कोणाच्या खिशातून जातात हो ते पैसे? कस्टमरच्या खिशातून जातात आणि सगळे लोक हे फक्त आपल्या जीवावर मोठे होतात. ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे? खरी आहे ना. बघा मग RCM कॉन्सेप्ट काय सांगतो बघा. हा सिस्टम कसा आहे? हा सिस्टम काय म्हणतो की आम्ही प्रोडक्ट लॉन्च करतो, बरोबर. पब्लिसिटी तुम्ही करा, एजंट तुम्हीच बना, डीलर तुम्हीच बना, होलसेलर तुम्हीच बना आणि रिटेलर पण. रिटेलर ठीक आहे, एक रिटेलर असतो इथं जसं माझं शॉप आहे तर प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवणं पण कंपनीची कुठून तरी त्याला डेव्हलपमेंट करून द्यावं लागणार. तर जसं एक रिटेलर असतो किंवा डीलर म्हणता येईल त्याला, तर ते प्रोडक्ट आपल्या कस्टमरपर्यंत म्हणजे मधली जी लोक आहेत ती लोक निघून जातात. मग 50% जे कमिशन आहे लोक खातात ना, तर जे काही ही कंपनी काय म्हणते की जे काही 45% कमिशन आम्ही तुम्हाला देतो
तर तुम्ही आपण काय करा की स्वतः युजरही बना आणि ॲडव्हर्टाईज पण करा. ते 45% जे कमिशन आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होईल. तर हा एवढा छान सिस्टम आहे की बघा, या सिस्टममध्ये फक्त नेमके या 4-5 लोक पैसा कमवणार आहे. पण असं जर आपण डायरेक्ट कंपनी टू कस्टमर जर सिस्टम वापरला तर आपण तुम्ही आम्ही सगळे करोडपती होऊ शकतो. पण विचार केला आणि ती गोष्ट जर माइंडसेट केली तरच. तर खूप छान सिस्टम आहे हा. सो थँक्यू. यांच्यासाठी आता टाळ्या.